श्री प्रदीप लक्ष्मण पिटले, जन्म 15 फेब्रुवारी 1972, मोरवणे, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी. आई कैलासवासी सौ कुसुम लक्ष्मण पिटले, वडील श्री लक्ष्मण कुशाबा पिटले. नोकरीनिमित्त वडील 1973 साली पुण्यात स्थायिक झाले. एसटी वर्कशॉपमध्ये दापोडी इथे कामात व्यस्त. आजपर्यंत 50 वर्ष सांगवी येथे वास्तव्य. श्री प्रदीप यांचे प्राथमिक शिक्षण 10वी पर्यंत सांगवी, पुणे येथे. वडिलांना हातभार लावावा म्हणून प्रदीप यांनी लहानपणापासूनच वडिलांना आर्थिक मदत करण्याचा विचार करून शिक्षण घेत असतानाच पेपर टाकणं, वर्कशॉपमध्ये काम करणं, प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय करत स्वतःच्या कष्टाळू स्वभावाने कामाला सुरुवात करत आपल्या भावंडांच्या शिक्षणासाठी वडिलांना हातभार लावत एक कर्तव्यदक्ष मुलगा असल्याचे सिद्ध केले. पुढे तांत्रिक शिक्षण घेऊन छोट्या मोठ्या कारखान्यात कामं करत कामाची सवय कायम ठेवली आणि कष्टाचं फळ 1995 साली नियतीनं त्यांना दिलं. अगदी भरभरून ॲटलस काप्को या नामांकित कंपनीत नोकरी मिळाली. तीही कायमस्वरूपीची. चांगलं काम, कष्ट, उत्तम नीती असली की नियतीही अशी प्रसन्न होऊन भरभरून दान देते. चांगल्या कामाची दखल घेत गुरुवर्य श्री किशोरदादा ढोकळे यांनी मार्गदर्शन करून प्रदीप यांच्या कष्टाचं सोनं केलं. आयुष्याच्या वाटेवरचा हा महत्त्वाचा टप्पा कष्टाचं सोनं करत पार पडला. त्यानंतर बहीण सुवर्णा हिचा विवाह 1997 साली संपन्न झाला आणि प्रदीप यांच्यासाठीही आता वधू संशोधनाचा कार्यक्रम सुरू झाला. सळसळ ते तारुण्य, कष्टाळू स्वभाव, माणुसकीचा झरा, आई वडिलांप्रती प्रेम असलेल्या प्रदीप यांच्या हातात आता लग्नाची बेडी पडणार होती. लग्नाच्या गोड प्रेमळ बंधनात गुंतण्याचा योग आला. तो क्षण, तो आनंदी स्वर्गीय सुखाची अनुभूती देणारा तो दिवस होता 21 मे 1998. आपल्या गुणी भाज्यासाठी मावशीने शंकरवाडी, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी येथील श्री महादेव बुरटे यांची मोठी कन्या कुमारी सुवासिनी हिचे स्थळ सुचवले आणि नावाप्रमाणेच सुवासिनीचे सगळे गुण अंगभूत असणारी कुमारी सुवासिनी आता झाली सौ आरती प्रदीप पिटले. अतिशय सुसंस्कारित, सुस्वभावी असे हे बुरटे कुटुंब. यांची ही गुणी कन्या प्रदीप यांच्या आयुष्यात आनंद, वात्सल्य, प्रेम घेऊन आली, अगदी जन्मोजन्मीसाठी. सौ आरती यांनी एकत्र कुटुंबात मनापासून जुळवून घेतलं. आता आरती सगळ्या घराची झाली होती. प्रेमानं तिनं सगळ्यांना बांधून ठेवलं होतं. याच आनंदात संसारवेल मांडवावर चढलेली आता सुखावली, स्थिरावली आणि एका गोड परीच्या येण्यानं बहरली सुद्धा. 2000 साली आरती आणि प्रदीप यांच्या घरी एक गोड लेक जन्मास आली. पहिली बेटी धनाची पेटी असं म्हणतात, पण पहिली बेटी सुखाची पेटी झाली आणि तिचं नाव ठेवलं पूजा. यथावकाश प्रदीप यांच्या दोन्ही भावांची लग्न झाली. 3 सुना घरी आल्या. कुसुम आई आता 3 सुनांच्या सासूबाई झाल्या होत्या, पण त्या तिघींसाठीही आईच होत्या. निगुतीनं मायेनं कसा संसार करायचा याची शिकवण त्यांनी तिन्ही सुनांना दिली आणि त्या तिन्ही सुनांनी तितक्याच आदरानं, प्रेम आणि जिव्हाळ्यानं ती शिकवण आत्मसातही केली. आज या तिघी आणि सासूबाई समाजात एक आदर्श उदाहरण आहेत. कुसुम आई धार्मिक असल्याने सद्गुरू श्री खाडेबाबा यांच्या सत्संग बैठकीला जात असत. सद्गुरू श्री खाडेबाबांच्या आशीर्वादाने आईने घराची संपूर्ण जबाबदारी तिन्ही सुनांवर टाकली. वडीलही 2003 मध्ये सेवानिवृत्त झाले आणि प्रदीप यांनी दोन्ही भावंडांना विश्वासात घेऊन वडिलांनी घेतलेल्या जागेवर हळूहळू घर वाढवलं. घराचं नाव ठेवलं सुख समृद्धी. याच सुख समृद्धीत आणखी एका आनंदाची भर पडली आणि प्रदीप आरती यांना 2011 साली दुसरी कन्या झाली. तिचं नाव ठेवलं गौरी. दोन्ही मुली लक्ष्मीच्या पावलांनी आल्या आणि घरात भरभराट सुरू झाली. आता प्रदीप यांनी पुन्हा एक नवीन फ्लॅट घेतला. मोठ्या मुलीला IT इंजिनियर करून आयुष्यात ITत
आणि ITत राहण्या इतपत सक्षम केलं. शिवाय मनाला समाधान म्हणून छोटे मोठे कोर्सही करू दिले. पूजानेही नावाप्रमाणे नटराजाची पूजा केली आणि भरतनाट्यममध्ये विशारद ही पदवी घेतली. सध्या गौरीचे शिक्षण सुरू आहे. सहजीवनाच्या 25 वर्षांच्या प्रवासात आरती आणि प्रदीप यांना आई वडील, भाऊ प्रमोद आणि प्रशांत, दोन्ही वहिनी सौ अश्विनी आणि सरिता, बहीण सुवर्णा आणि दाजी श्री सुनील बांद्रे यांची प्रेमळ साथ मनापासून मिळाली. या सगळ्यांच्या साथीमुळेच इतकी प्रगती करता आली. याबरोबरच सासरच्या सगळ्या मंडळींनी जावई प्रदीप आणि लेक सुवासिनी म्हणजेच आरतीवर भरभरून प्रेम केलं, जीव लावला. हे असं सगळं गुण्या गोविंदानं चालू असताना मात्र करोना काळामध्ये या घराचा आधारस्तंभ असणाऱ्या प्रदीप यांना हृदयविकाराचा त्रास झाला. शस्त्रक्रियाही करावी लागली. यामध्ये मात्र एक दूसरे से करते है प्यार हम, एक दूसरे के लिए बेकरार हम असं म्हणत भाऊ, बहीण, दाजी या सगळ्यांनी शस्त्रक्रिया पार पाडण्यासाठी धडपड केली. या धडपडीला अखेर गोड फळ मिळालं, यश आलं आणि प्रदीप यांची शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे सुखरूप झाली. यातून सावरतो न सावरतो तोपर्यंतच करोनाने पुन्हा एकदा असा घाला केला की मायेचा वेल उन्मळून पडला. ऑक्सिजन लेवल कमी, करोनामुळे संसर्ग वाढून सप्टेंबर 2020 मध्ये या घरातली प्रेमळ माऊली, सुखाची सावली असणारी सौ कुसुम आई देवाघरी गेली. कोणालाही न सांगता न भेटता सगळ्या भावना अबोल, मुक्या, पोरक्या झाल्या. या काळात कमल बोलेताई आणि निळकंठ दाजींनी खूप सावरलं. आईच्या करोना काळात सौ आरतीने अगदी PPE किट घालून आवडीचा घास आईपर्यंत पोहोचवण्याचा, प्रदीप यांना सावरण्याचा अगदी स्वतःची पर्वा न करता अगदी स्वतःच्या आईसारखी काळजी घेतली आणि लग्नातल्या त्या 7 पावलांचा अर्थ सार्थ केला. आरती यांनी या 25 वर्षातला हा आईच्या सेवेचा प्रसंग काळजाला अगदी चर्र करणारा, त्यांच्याबद्दलचा आदर अधिक वाढवणारा, आपली पत्नी असल्याचा अभिमान देणारा होता. खऱ्या अर्थाने पावलावर पाऊल साथ देणाऱ्या या सखी, राधनी, मैत्रीण, कारभारणीस आज काय बरं शुभेच्छा देऊ असा प्रश्न पडलाय. आरती, तू अशीच जन्मोजन्मी माझ्या सोबत माझी सावली बनून राहा. मला सावरायला, आवरायला, बहरायला तूच हवी आहेस आरती. आणि हो, महत्वाचं म्हणजे या 25 वर्षात माझ्याकडून झालेल्या छोट्या मोठ्या सगळ्या चुकांसाठी तू मला माफ करशील आणि अशीच सदैव साथ देत राहशील या विश्वासासह मी प्रदीप सदैव तुझाच. 25 वर्षांच्या या सहजीवनाच्या प्रवासात लग्नाच्या 25व्या वाढदिवसाच्या सौ आरती, तुला अनेक अनेक शुभेच्छा मनापासून, अगदी दिल से. हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी आरती, हॅपी वेडिंग ॲनिव्हर्सरी.